दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे। तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभकार्यांना सुरुवात होते। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो, अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो। तुळशीच्या विवाहाविषयीची कथा आज आपण जाणून घेणार आहोत। पौराणिक कथेनुसार एकदा शिवांनी आपले तेज समुद्रात टाकून दिले। त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले आणि हा बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला। त्याच्या राज्याचे नाव होते जालंधर नगरी। दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधरशी झाला होता। जालंधर हा महाराक्षस होता। आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले होते, पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले। तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला। त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ तो गेला, परंतु त्यांच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्धान झाल्या। देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूंना सांगितली। जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती। जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही। जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते, त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले। वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती। विष्णूसोबत 2 राक्षस होते, ज्यांना बघून ती घाबरली। ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले। त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पत्नीबद्दल विचारले। ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले। एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते। पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली। शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषीदेवाकडे विनवणी केली। भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शिराला जोडले, पण त्यांनी स्वतः त्याच्या शरीरात प्रवेश केला। वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही। वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली, त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले। हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला। जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळाली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूंना हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला। विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात ते विलीन झाले। विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती। असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली। वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला। जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते। भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस। आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील। तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो। जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद विष्णूंनी दिला। तर अशी ही तुळशी विवाहाची कथा। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।